उन्हाळा म्हटलं की प्रत्येकालाच आंब्याची चाहूल लागते। आंबा असं म्हटलं तरीच प्रत्येकाच्या तोंडाला अगदीच पाणी सुटतं। बाजारपेठेत आता आंबे येऊ लागलेत। पातळ सालीचा आणि आत भरपूर गर असलेला देवगड हापूस आंबा जाणकाराला नुसत्या वासानेही ओळखता येतो। मात्र देवगड हापूस आंबा खरेदी करताना अनेकदा हा आंबा नक्की देवगड हापूसचाच आहे का, की त्या नावाखाली दुसराच हापूस दिला जातोय हे न ओळखता आल्यानेही अनेकांची फसवणूक होते। तर हापूस आंबा नेमका कसा ओळखायचा हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी निकिता, तुम्ही पाहताय ओनली मानिनी। नंबर 1, चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुगंध असतो। त्या सुगंधामुळे तो दूरवरूनही पटकन ओळखता येतो। नैसर्गिकरित्या गवताच्या अडीमध्ये पिकवलेल्या आंब्याचा घमघमाट दूरपर्यंत पसरतो। नंबर 2, इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित गंध असतो, हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करून पिकवत असल्याने ते सुगंध देत नाहीत। नंबर 3, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचं जाणवतात, तर रासायनिकरित्या पिकवलेले आंबे पिवळे आणि कठोर असतात। नंबर 4, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिकट हिरव्या रंगाचा असतो, तर रासायनिकरित्या पिकवलेले आंबे हे एकसारख्याच रंगाचे दिसतात। नंबर 5, पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो, तसंच या सालीला आंब्याचा गर लागत नाही। नंबर 6, हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या आपण त्याला ओळखू शकतो। नंबर 7, एका मोठ्या भांड्यात जर तुम्ही पाणी घेऊन त्यात आंबा बुडवला आणि जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे असं समजायचं। मात्र जर तो आंबा तरंगत राहिला तर तो रसायन वापरून पिकवला आहे असंही काही जण ओळखतात। नंबर 8, शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते। त्यात कुठलं वर्तमानपत्र वापरलंय त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आलाय हे सुद्धा आपल्याला कळतं। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।